4,000 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज आता मागे घेतलेत। सक्षम लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे। लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी आता सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। अर्ज पडताळणीतून सक्षम लाडक्या बहिणींची नावंही समोर येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर पडताळणीतून या सक्षम महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आल्यास त्यांच्याकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर सक्षम महिलांनी या योजनेतून स्वतःहून माघार घ्यावी, बाहेर पडावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे। क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला। जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे। जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत।